पण मी तुमच्याबद्दलचं जेव्हा वाचत होतो, म्हणजे एक तर तुमचा जन्म उज्जैनचा, पण तुमचं कुटुंब मग शिरपूरला कसं आलं? सर काय होतं की उज्जैन मध्ये माझे काका राहायचे आणि त्यावेळी शिक्षण नव्हतं. तुमचं कुटुंब आहे मूळचं कुठलं, गुजरात मधलं? गुजरातमध्ये आणंदच्या आहे आणि तुमचं आणि वल्लभभाई पटेलांचं नातं आहे. काय नातं आहे? सरदार पटेल माझे दादा लागतात. कसे की सरदार पटेलला 5 भाऊ भाऊ होते आणि आखरी भाऊ जो काशीबाई होते त्यांची मुलगी ही माझी मा आहे. म्हणजे त्यांची भाची माझी सख्खी मा आहे. आणि त्यामुळे माझ्या भावाची मुलगी म्हणजे भावाची मुलगी, पुतणी. आणि माझी दादी जी होती ते फार कमी वयामध्ये विडो झाल्या, 32 वर्षाच्या वयामध्ये. तर माझे वडील आणि 3 भाऊ होते आणि 1 बहीण होती. तर सगळ्यांना घेऊन ते सरदार वल्लभभाई पटेलच्या घरीच राहिले. ते DN हायस्कूल म्हणून होतं, तिथे 11वी पर्यंत शिकले. आणि मग जसे सरदार गेले मग ते परत आमचे जे दादा होते जे बिझनेसमॅन होते त्यांचे भाऊ जे होते ते मोठे मोठे रेल्वेचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, ते इंदोरला राहायचे. मग उज्जैनला त्यांनी पार्टनरशिपमध्ये स्वतःची जे कमवलेलं होतं त्याच्यामधून एक दिले मला. माझ्या वडील शिरपूरला आले, माझे काका भते तिथे गेले आणि तिथे आम्ही सगळे शिकायला जागा नव्हती शिरपूरला, त्यामुळे आम्ही उज्जैनला शिकलो. ते माझ्या काका